नमस्कार. मी तानाजी गांडोळे. मी नुकतंच शासकीय ITI सिन्नर या ठिकाणाहून सेवानिवृत्त झालेलो आहे. मी एक भाकर तीन चुली हे पुस्तक माननीय देवा झिंजाट सर यांनी लिहिलेलं हे पुस्तक नुकतंच वाचनात माझ्या आलं. या पुस्तकामध्ये देवा सरांनी अशा स्त्रियांची व्यथा मांडलेली आहे की ज्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या अंघोळीपासून तर शेवटच्या अंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवड आली, अवहेलना आली, तरीही त्या न डगमगता लढत राहिल्या. अशा देवा झिंजाड यांच्या आईसह सर्व स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार याची वस्तुस्थिती या पुस्तकात विस्तृत केलेली आहे. स्वतःच्या जीवनात ज्या अडीअडचणी आल्या त्यातून आई अशिक्षित असतानासुद्धा आपल्या व आपल्या मुलांवर वाईट वेळ येऊ नये व आपली जी परवड झाली आहे ती आपल्या मुलांना येऊ नये यासाठी सरांच्या आईनं केलेलं त्याग, वेळप्रसंगी आई उपाशी राहून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी वेळेला दुर्गेचं रूप धारण करून व स्वतःच्या भावबंदकीविरुद्ध, समाजाविरुद्ध कुठल्याही बंदभाषाला बळी न पडता या माऊलीनं केलेला त्याग अतिशय उल्लेखनीय आहे. श्री देवा झिंजाड सर यांनी एवढ्या कष्टातून पूर्ण केलेलं शिक्षण व अजूनही ते शिकत आहेत. विशेष म्हणजे देवा सर यांनी ITIचा इलेक्ट्रिशियन, त्या अगोदर ITI वायरमन हा कोर्स करून सध्या ते एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत. अशा देवा सरांचं हे पुस्तक प्रतिकूल परिस्थितीत स्त्री जातीवर होणारा अन्याय, अत्याचार या पुस्तकातून मांडलेला आहे. नव्हे, प्रत्यक्ष देवा सरांनी त्यांच्या जीवनात त्यांच्या आईनं व त्यांनी हे अनुभवलेलं आहे. असे हे अतिशय हृदयद्रावक पुस्तक माझ्या वाचनात आले. आपणही अवश्य हे पुस्तक वाचावं ही या ठिकाणी मी विनंती करेन. आणि देवा सरांचं हे एक भाकर तीन चुली अतिशय नावाजलेलं, याला खूप पारितोषिक मिळालेलं पुस्तक आपण सर्वांनी वाचावं ही नम्र विनंती. धन्यवाद.